विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या आपल्या भारत देशात जनतेचा आकोदेका हाल. जय भारतीय संविधान. मी प्रवीणकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. राज्यात सर्व ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवत असताना त्याची झळ जालना व बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा प्रामुख्याने जाणवत आहे. पेट्रोल पंपावर 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या आपल्या देशात इंधन साठा नसल्याने मोजकेच पेट्रोल पंप सुरू आहेत. डिझेलसाठी ट्रॅक्टर ट्रक चालकांची रात्रभर प्रतीक्षा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झाले आहे. एकीकडे सरकार म्हणते इंधनाचा तुटवडा नाही, पण प्रत्यक्षात तासनतास उभा राहून देखील वाहन धारकांना पेट्रोल डिझेल मिळत नाही. त्यामुळे नागरिक चांगले त्रस्त झालेले आहेत. देशात व राज्यात इंधन, तेल, सोनं याचा वापर मर्यादित करा असं सरकार जनतेला वारंवार सांगतं, पण प्रत्यक्षात सरकारमधील लोकप्रतिनिधी त्याची अंमलबजावणी मात्र करत नाहीत. एकीकडे इंधन टंचाई आहे, मग नेत्याकडून रोड शो का होतात हा लोकप्रश्न. इंधन टंचाईबाबत आमचे प्रतिनिधी हेमचंद्र छिंदोटे यांनी दिलेला ग्राउंड रिपोर्ट. भाई सब लोग बोलो भारत माता की जय। भाई आवाज नहीं रही क्या? ये अफवाह है, मीडिया बोलती थी अफवाह है। मेरे देश के सिपाही अफवाह, भारत माता की नारा लगाओ। अरे यार कब तक सोते रहोगे? आजाद भारत में कब तक सोते रहोगे? तेल की समस्या, नोटबंदी की समस्या, कोरोना की समस्या कब तक लड़ते रहोगे? एक गरीब परिवार का कब तक लड़ता है? किसान की खेती का समय आ गया है, कब तक लड़ते रहोगे झूठी सरकार से? आवाज उठाओ, दम है तो बातों में आवाज उठाओ, लड़ो, अपने हक की लड़ाई लड़ो। ये लड़ुआ की सरकार है, कभी भी आपको चैन से सोने नहीं देगी, ये हम कहते हैं। आवाज है पर जोर से लगाओ, भारत माता की भारत माता की। नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आहे तेव्हापासून त्यांच्या कामकाजावर 10 गुणापैकी त्यांना किती गुण देणार आहेत? 10 पैकी -10. 10 पैकी -10. म्हणजे त्यांच्या कामकाजावर तुम्ही नाखुश आहे? नाखुश. माझे नाव पूजा मनोहर आडवे, कुठून आले? डावरगाव देवी. बरं. सोनाराच्या दुकानातून काय खरेदी करायचं आला? भाऊचं लग्न आहे, त्याच्यासाठी नवरीसाठी आम्हाला काही दागिने खरेदी करायचे होते, त्यासाठी आम्ही आलोय. बरं. तिथे काय काय दागिने घेणार आहे? हेच नेकलेस, जोडवे, जे नवरीसाठी इम्पॉर्टंट असतात ते दागिने घ्यायला आलोय. बरं. पंतप्रधानांनी सांगितलं की सोनं खरेदी करू नका, त्यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, पण मग जे नवरीसाठी लागणार आहे ते तर घ्यावंच लागणार आहे ना. हे महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे, ते घ्यावंच लागणार आहे. माझं नाव अनिल भीमराव वावळे, राणा बोरगाव. कशासाठी आलाय त्या जाफराबादला? डिझेल साठी आलेलो आहे. काय परिस्थिती इथं पेट्रोल पंपावर? पेट्रोल पंपावर अशी परिस्थिती आहे पेट्रोल पंपावर की आता जवळपास 3-4 घंटे झालेले आहे, तर पेट्रोल भेटत आहे, पण डिझेल तर थोडंही भेटत नाही आहे. बघा, प्रत्येकाला माझं असं म्हणणं आहे की 2,000चं डिझेल कामापुरतं मिळण्यासाठी देण्यात यावं. त्यांनी एवढं मोठाले आलेले कायदा व्यवस्था काही राहिली नाही, मोठे माणसं त्यांनाच डिझेल भेटण्यात येते. जे गरीब आहेत थोडे हे त्यांना त्याच्याकडे जास्त पैसा नाही, 2-3 हजार रुपये तेवढ्याच कसं त्यांना तेवढं पण भेटत नाही. माझे माणसं 2-4 घंट्यापासून थांबलेले तरी डिझेल भेटलेलं नाही. नाव सांगा तुमचं. सोमनाथ अंबाचं गायकवाड रास्तर. कुठून आले? रास्तळून. कशासाठी? डिझेलसाठी. मिळालं का डिझेल? नाही मिळालं. किती दिवस झाले डिझेलने? 2 दिवस झाले. शेतीतले कामं राहिलेत का झालेत? राहिले अजून. काय करायला? रोटेटर राहिला, नागाटी राहिली, अजून आता समोर पेरणी. शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी? डिझेल नाही भेटलं तर पेरणीचं मेन साधन म्हणजे शेतकऱ्याचं शेतीच्या उत्पन्नावर आहे. जर पेरणी नाही झाली तर शेतकऱ्यात पिकलंच नाही तर उत्पन्न खर्च कसा करायचा? मक्का कशी काढायची, सोयाबीन कशी काढायची, तूर कशी पेरायची? अरे जी या सरकारनं सध्याची मक्का आपली उभी सध्याची उत्पन्न, आता सध्याची काही लोकांची मक्का काढायची राहिलेली आहे हार्वेस्टर मधून, ती कशी काढायची? पेट्रोल पंपाचे मालक भेटले का तुम्हाला? पेट्रोल पंपाचे मालक आलेच नाही अजून इथं. आलेच नाही. 3 दिवस झाले गायब आहे मालक. 3 दिवस झाले काय? 3 दिवस झाले सकाळी आम्ही इथून फोन लावून आलो की इथं डिझेल आहे म्हणतात, म्हणून आम्ही ह्या पेट्रोल पंपाला आलो. वरूचा पेट्रोल पंप होता, तिथं डिझेल नसल्यामुळे आम्ही इथं आलो. तर इथं सकाळपासून झाले 8 वाजेपासून आम्ही इथं आहे. तर इथं अजून आम्हाला डिझेल भेटलं नाही, पेट्रोल चालू आहे. तर मग पेट्रोलची गाडी आली आणि डिझेलची गाडी का नाही आली?
असं आमचं पेट्रोल मालकाला आहे, पण पेट्रोल मालक आम्हाला भेटले नाही डिझेल पंपवाले मालक. त्यांचे कर्मचारी असतील ना, तुम्ही विचारा. कर्मचारी आता काय बोलणार आहेत आम्ही आता, मॅनेजरला बोला ना, मॅनेजर पण आम्हाला भेटले नाही. बरं. आम्ही बाहेर गावचे, आम्हाला आता कोण इथं ओळखीचं आहे आमचा मॅनेजर ना मालक. किती किलोमीटर अंतरावरून आलो? आम्ही 25 किलोमीटर अंतरावरून आलो आहे. तुम्ही वाहन रोज इकडे पंपावर आणू शकत नाही, नाही, त्याच्यामुळे कॅन घेऊन आलो. त्यामुळे कॅन घेऊन आलो साहेब. हे काय कॅन पाहून घ्या. तरी इथं डिझेल उपलब्ध नाही. नाही डिझेल आता पेट्रोल चालू आहे म्हणल्यावर डिझेल तर असायलाच पाहिजे ना साहेब. असायलाच पाहिजे. तर डिझेल नाही म्हणता इथं. मामाजवळ घ्या मामा, सांगा तुमची प्रतिक्रिया द्यायला काय तर. काय नाव तुमचं? साहेबराव एकनाथ वाया रोट्यात सावरखेड्याहून आलो. काय परिस्थिती पेट्रोल? नागाटी तशीच आहे, रोटेटर तसे आहे. सगळी शेतीची कामं सगळे शेतीचे कामं तसेच पडलेले, तरी अजून डिझेल काही मिळेल. 3-4 दिवसापासून पोरग येडे मारू राहिले इकडे तिकडे, या पंपावर जागे त्या पंपावर. कर्ज झालं. हो, अरे एक आता आमदार डायलॉग मारा ना, आपले आमदार काय साठी? एका बी पंपावर डिझेल भेटलं नाही याला, वर उडलं नाही, कुंभारी आमदार पाट्यावर साहेबांना आता तरी काहीतरी करावं ना. नाही, जाफराबादल्या कोणत्याच पंपावर नाही. शासनाला काय सांगाल तुम्ही या माध्यमातून? शासनाला काय सांगावं, शासनानं लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे, की बा डिझेल शेतकऱ्यासाठी पुरायलाच पाहिजे. बाकी इतर वाहनासाठी असो किंवा नसो. नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीची आहे, मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीची आहे. जर हे शेतकऱ्याला डिझेल पुरू शकत नाही तर हे शेतकऱ्याच्या कोणत्या उद्देशाने पाठीमागे सांगितलं की कर्जमाफी आम्ही 2 महिन्यात तो कर्जमाफी करतो. आजपर्यंत कर्जमाफी केली नाही, कोणत्याही प्रकारचा काहीच नाही केलं त्यानं, कोणताही उल्लेख केला नाही. सांगितलं की बा आम्ही सोयाबीनचे दर, आता शेतकऱ्याचे सोयाबीन विकल्यानंतर दर वाढवले. शेतकऱ्याला काय फायदा याचा? शेतकऱ्याला कोणत्याही रुपया सुद्धा फायदा झालेला नाही. हा फायदा झाला फक्त व्यापारी लोकांना, त्याच्या आपसातल्या लोकांना फायदा झालेला आहे. हा शेतकऱ्याला कोणत्याही रुपयाचा सुद्धा फायदा झाला नाही. त्याचे पंतप्रधान म्हणतात डिझेल पेट्रोल जपून वापरा, हा, त्यावर तुमचं काय? तर आता जपून वापरायला विषय असा झाला तर आपण जपून पण सुद्धा वापरलं असतं, पण मग आता प्रत्येक ट्रॅक्टरला एका तासाला 4 लिटर डिझेल लागतं. तर नागाडीला एका एकराला लागू 8 लिटर डिझेल. आता यात कमी कोणत्या प्रकारे वापरणार आपण? कमीत कमी एका एकराला 8 लिटर प्रमाणे डिझेल लागतं. तर लोकांकडे जमिनी भरपूर असल्यामुळे डिझेल तर लागणारच आहे. त्यामुळे डिझेलची तुटवडा पडला नाही पाहिजे असं आपलं सरकारचं म्हणणं आहे. नागरिकांसमोर एक प्रश्न निर्माण झालाय की क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं वाटतं का तुम्हाला? हो हो ज्या विश्वासानं तुम्ही सरकारला निवडून दिले, हो हो. तर तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमचे काम होत आहेत का? नाही. नाही होत सर. मग तुम्ही सरकारला काय सांगाल आता? आमचं म्हणणं आहे सरकारला की बुवा ज्या सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, आज सरकारनं आश्वासन दिलं होतं, बरोबर आहे की नाही? तर मग आमचं म्हणणं असं तर आमचं म्हणणं असं की बुवा सरकारनं सांगितलं शेतकऱ्या पाठीत, मग सरकारनं शेतकऱ्या पाठीत ठाम राहिलं पाहिजे, शेतकऱ्यासाठी डिझेल उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे आमचं सरकारला आश्वासन आहे. जर एका पंपावर जर कधी 2-2 दिवस जर वेटिंगवर करा पडत आणि शेतकऱ्याला, तर सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी नाही, आमचं असं मत आहे. नरेंद्र मोदी साहेब करू नका, डिझेल जपून वापरा, पेट्रोल जपून वापरा, खाद्यतेल हे योग्य प्रमाणात वापरा. नंतर पुन्हा अजून भरपूर प्रमाणात आश्वासन मोदी सरकारनं दिलेलं आहे. पण याच्यावर मला एक म्हणायचं आहे की जे मोठमोठे कार्यकर्ते बीजेपीचा असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचा असो, कोणत्याही इतर पक्षाचा असो, पण जे अगोदर ज्या लोकांकडे कार्यकर्ते नेत्याकडे जे सोनं आहे त्या अगोदर बाहेर काढा, त्यांचा पैसा बाहेर काढा, जे काळे धंदे जे लोकांचे आहे ते बाहेर उघडकी करा. नंतर जे सामान्य जनता आहे त्याला तुम्ही आश्वासन द्या, असं माझं एक मत आहे. नंतर जे खाद्यतेल जनता, आता जे मोदी सरकार, आपले मोदी साहेब जे म्हणतात देशाचे भारताचे पंतप्रधान, डिझेलची बचत करा, पेट्रोलची बचत करा. बट ठीक आहे, आम्ही आमचे सामान्य जनता आहे हे आम्ही बचत करू शकतो. पण जे मोठमोठे नेते हे डिझेलची पेट्रोलची बचत करू शकतात का? एक दिवस देवेंद्र फडणवीस साहेब मोटर दाखवून हिंडले, दररोज ते मोटर दाखवून हिंडू शकतात का? हे आमचं मत आहे. हिंडू शकतील का ते दररोज मोटर सायकलवर? नाही हिंडू शकत. त्यांना जर कधी दररोज मोटर सायकल हिंडले तर आम्ही पेट्रोलही घेणार नाही, डिझेलही घेणार नाही, आमची जमीन आम्ही पडीत पाडू शकतो.